क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात फ्रॉड, एक फसवणूक सर्वसामान्य शेतकऱ्याची, शेतमजुराची आणि सर्वसामान्य नागरिकांची या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। याचे तथाकथित अध्यक्ष सुरेश कुटे कुटे आणि त्यांच्या संचालक मंडळाने जवळपास पावणे चार मला वाटतं हजार म्हणजे पावणे 4 लाख ठेवीदार आहेत आणि 4,000 कोटी रुपयाचा हा फ्रॉड आहे। जवळपास 4,000 कोटी रुपयाचा फ्रॉड आणि जवळपास 4 लाख मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त ठेवीदार यामध्ये आहे आणि हे ठरून केलेला भ्रष्टाचार आहे, ठरून केलेला आहे क्राईम आहे, ऑर्गनाइज क्राईम ज्याला म्हणलं जातं अशा प्रकारचं ठरून केलेली फसवणूक आहे। आणि हा भाजपमध्ये गेल्यामुळं याला प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे, याला एक कवच देण्यात आलेलं आहे। वॉशिंग मशीनसारखा हा धुवून परत साफसुथरा झाल्यासारखा वागतोय। आमचं स्पष्ट मत आहे की याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, याच्या संचालक मंडळावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि याच्या मुसक्या बांधून याला जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि याच्या प्रॉपर्ट्या जप्त करून सर्वसामान्य माणसाचे पैसे वापस केले पाहिजे। संपूर्ण जबाबदारी शासनाची आहे। आज विधिमंडळामध्ये हा मी प्रश्न उपस्थित केला असता मंत्री महोदय म्हणले की मल्टी स्टेट आहे, याचं दिल्लीला रजिस्ट्रेशन होतं आहे। मी दिल्लीला होऊ ना तर कुठेही होऊ, शेवटी महाराष्ट्रात हा फ्रॉड झालेला आहे। महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी, शेतमजुराचे, सर्वसामान्य नागरिकांचे पैसे यामध्ये अडकलेले आहेत म्हणून याची प्रॉपर्टी जप्त करण्याची कारवाई शासनाने लवकरात लवकर करावी। त्यांनी पैसे कुठं लपून ठेवलेले आहेत, कोणत्या देशामध्ये इन्व्हेस्ट केले, कोणत्या राजकीय पुढाऱ्याला यांनी पैसे दिलेत, कोणत्या पक्षाला यांनी पैसे दिलेत, हे सुद्धा एक स्वतंत्र चौकशी लावून याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे। आम्ही विधिमंडळातही भांडलेलो आहे, येथे SP साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू। जर न्यायिक पद्धतीनं आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं पैसे वसूल करू, पण सर्वसामान्य माणसाला वाऱ्यावर सोडलं जाणार